श्री स्वामी समर्थ मंडळी, वृषभ राशीच्या सर्व प्रिय बांधवांनो, कृष्ण पक्षाची सुरुवात होताच तुमच्या आयुष्यात एक वेगळंच ऊर्जा क्षेत्र तयार होऊ लागला आहे. चंद्राचा प्रभाव हळूहळू कमी होत असताना तुमच्या मनातील गोंधळ कमी होईल आणि ज्या गोष्टी मागील काही दिवसांपासून अडकलेल्या होत्या त्या आता मार्गी लागू लागतील. पण लक्षात ठेवा, कृष्ण पक्ष म्हणजे अंतर्मुख होण्याचा काळ आहे. त्यामुळे बाहेरच्या जगात जास्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनाशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे या काळात तुमच्या भावनांमध्ये थोडी संवेदनशीलता वाढू शकते. एखाद्या लहानशा गोष्टीवरून मन दुखवणं किंवा जास्त विचार करणं शक्य आहे. म्हणूनच गुरुजी सांगतात की मनावर नियंत्रण ठेवणं हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे. मित्रपरिवाराच्या बाबतीत पाहिलं तर काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येतील. एखादा मित्र तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे करेल, पण त्याच वेळी एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून थोडासा गैरसमजही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा, कारण छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात रूपांतरित होऊ शकतात. कुटुंबामध्ये काही निर्णय घेण्याची वेळ येईल, जिथे तुम्हाला शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र स्वरूपाचा आहे. अचानक खर्च वाढू शकतो, पण त्याचबरोबर एखादं जुनं अडकलेलं पैसे परत मिळण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रह नक्षत्रांची स्थिती सांगते की तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, पण थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळेतच घडते. विरोधकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही लोक तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत आणि तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुम्ही शांत राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर त्यांचा कोणताही डाव यशस्वी होणार नाही. गुरुजींचा छोटा संदेश आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः पचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा आणि घरगुती आहारावर भर द्या. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि प्राणायामाचा आधार घ्या, कारण या काळात तुमचं मन खूप सक्रिय राहील आणि विचारांची गर्दी होऊ शकते. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा काळ थोडासा संवेदनशील आहे. तुमच्या पार्टनरसोबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद कायम ठेवा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. विवाहित लोकांसाठी हा काळ नात्यात गोडवा वाढवणारा ठरू शकतो. जर तुम्ही थोडा वेळ आपल्या जोडीदारासाठी दिला. व करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा, कारण काळ बदलत आहे आणि त्यानुसार स्वतःला अपडेट करणं सध्या खूप गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण आत्ता घेतलेली मेहनत भविष्यात मोठं यश देऊ शकते. गुरुजी सांगतात की वेळेचा योग्य उपयोग करणारा माणूसच आयुष्यात पुढे जातो. काही लोकांना प्रवासाचा योगही येऊ शकतो. हा प्रवास कामासाठी किंवा कुटुंबासोबतही असू शकतो आणि हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक त्या गोष्टी सोबत ठेवा. काही लोकांना आध्यात्मिकतेकडे ओढ वाटू शकते. मंदिरात जाणं, पूजा करणं किंवा ध्यान करणं यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचं मन स्थिर होईल. या काळात एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या मनात आनंदाची भावना निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, आनंदातही संयम ठेवणं गरजेचं आहे, कारण जास्त उत्साह कधीकधी चुकीचे निर्णय घ्यायला लावतो. विरोधक पुन्हा एकदा तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही जर सकारात्मक राहिलात तर त्याचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. गुरुजीचा आणखी एक संदेश आहे की जिथे संयम आणि विश्वास असतो तिथे यश नक्कीच मिळतं. स्वतःची काळजी घेणं विसरू नका. वेळेवर झोप घेणं, योग्य आहार घेणं आणि नियमित व्यायाम करणं या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतात. काही लोकांना या काळात नवीन सुरू करण्याची काही प्रेरणा मिळू शकते. जर तुम्ही काही नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करूनच पुढे जा, कारण घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान देऊ शकतात. एकंदरीतच पाहिलं तर कृष्ण पक्षाची सुरुवात वृषभ राशीसाठी आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याचा काळ आहे, जिथे तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची
आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करा आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा द्या. वृषभ राशीच्या प्रिय बांधवांनो, कृष्ण पक्ष जसजसा पुढे सरकत आहे तसं तसं तुमच्या आयुष्यातील काही लपलेले सत्य हळूहळू समोर येऊ लागणार आहेत. आणि हेच ते क्षण असतील जे तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. कारण या काळात ग्रह नक्षत्रांची स्थिती अशी बनत आहे की जे लोक तुमच्यासमोर गोड बोलतात पण मागून तुमच्या विरोधात योजना आखतात त्यांचा खरा चेहरा उघड होणार आहे. विशेषतः शनीचा सूक्ष्म प्रभाव आणि मंगळाची हालचाल तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. गुरुजी सांगतात की विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवा. मित्र परिवारामध्ये काही लोक तुमच्या प्रगतीवर जळफळाट करत आहेत आणि योग्य वेळ मिळताच तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना आणि पुढील पावले कोणालाही उघड करू नका. कारण शांतपणे केलेलं कामच सर्वात मोठं यश देतं. कुटुंबामध्ये मात्र परिस्थिती थोडी स्थिर राहील. एखादा मोठा निर्णय तुमच्या हातात येऊ शकतो जिथे तुम्हाला सर्वांचा विचार करून योग्य मार्ग निवडावा लागेल. आर्थिक बाबतीत पाहिलं तर अचानक एखादी मोठी संधी तुमच्या दारात येऊ शकते पण त्याच वेळी फसवणूक होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी नीट तपासणी करा. करिअरच्या बाबतीत हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. काही लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तर काहींना नवीन जॉबची ऑफर मिळू शकते. पण लक्षात ठेवा, संधीसोबत जबाबदाऱ्याही येतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या तयार राहा. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ स्पर्धात्मक परीक्षेसाठी अनुकूल आहे पण मेहनत दुप्पट करावी लागेल कारण स्पर्धा खूप कठीण आहे. प्रेम संबंधामध्ये थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः गैरसमजांमुळे वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवणं आणि संवाद साधणं खूप गरजेचे आहे. विवाहित लोकांसाठी हा काळ थोडासा चाचणीचा असू शकतो जिथे तुम्हाला आपल्या नात्यातील कमतरता ओळखून त्या सुधारण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर या काळात थकवा आणि मानसिक तणाव वाढू शकतो. त्यामुळे स्वतःला वेळ देणं खूप आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. काही लोकांना जुन्या आजाराचा त्रास पुन्हा जाणवू शकतो. त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर उपचार घ्या. आता विरोधकांच्या बाबतीत एक मोठा इशारा आहे. काही लोक तुमच्या अपयशाची वाट पाहत आहेत आणि तुमच्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही जर आपल्या कामात प्रामाणिक राहिलात आणि संयम ठेवलात तर त्यांचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. गुरुजींचा संदेश आहे की तुमची खरी ताकद तुमच्या शांततेत आहे. या काळात काही लोकांना आध्यात्मिक अनुभव येऊ शकतो. एखाद्या गुरूचा सल्ला किंवा एखादी प्रेरणादायी गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा. प्रवासाचे योग देखील दिसत आहेत. हा प्रवास तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो पण प्रवास करताना सावधगिरी बाळगा. काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याचीही संधी मिळू शकते पण घाई करू नका आणि योग्य नियोजन करूनच पुढे जा. कारण या काळात घेतलेले निर्णय भविष्यात मोठा प्रभाव टाकतील. कृष्ण पक्षाचा हा टप्पा तुम्हाला शिकवणार आहे की प्रत्येक गोष्ट दिसते तशी नसते. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे खोलवर पाहण्याची गरज आहे. काही लोकांना एखादा धक्कादायक सत्य कळू शकतं ज्यामुळे सुरुवातीला थोडा त्रास होईल पण पुढे जाऊन तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण सत्य नेहमीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. गुरुजी सांगतात की जी गोष्ट तुम्हाला दुखावते तीच तुम्हाला मजबूत बनवते. स्वतःची काळजी घेणं विसरू नका. योग्य आहार, पुरेशी झोप आणि सकारात्मक विचार हेच तुमचं खरं धन आहे. काही लोकांना या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो पण त्या पैशाचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीकडे लक्ष द्या. एकंदरीत पाहिलं तर वृषभ राशीसाठी हा काळ जागरूकता आणि निर्णय क्षमतेचा आहे जिथे तुम्हाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. आणि जर तुम्ही योग्य निर्णय घेतलात तर हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. वृषभ राशीच्या प्रिय बांधवांनो, आता आपण कृष्ण पक्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत आणि हा तो काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा निकाल लागणार आहे. जे काही मागील काही दिवसांपासून, आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून अडकून पडलं होतं ते आता हळूहळू मार्गी लागू लागेल. ग्रह नक्षत्रांची स्थिती अत्यंत महत्त्वाची बनत आहे कारण शुक्राचा प्रभाव तुमच्या राशीवर अधिक मजबूत होत आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडू लागतील. काही लोकांसाठी हा काळ खूप मोठा धनयोग घेऊन येणार आहे. अचानक पैसे मिळणं
एखादी मोठी डील फायनल होणं किंवा व्यवसायात प्रचंड वाढ होणं असे संकेत दिसत आहेत. पण लक्षात ठेवा, गुरुजी सांगतात की पैसा आला की अहंकार वाढू देऊ नका, नाहीतर तोच पैसा निघून जातो. मित्रपरिवारांच्या बाबतीतही आता परिस्थिती सुधारताना दिसेल. जे गैरसमज झाले होते ते दूर होतील आणि पुन्हा एकदा नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण तयार होईल. एखादा शुभ कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी घरात येण्याची शक्यता आहे. पण याच वेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सर्वांवर अंधविश्वास ठेवू नका, कारण काही विरोधक अजूनही शांत बसलेले नाहीत. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. पण यावेळेस तुमचं नशीब तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे त्यांचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. करिअरच्या बाबतीत हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. नवीन ग्राहक, नवीन प्रोजेक्ट किंवा मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ यशाचा आहे. परीक्षांमध्येही चांगले निकाल मिळू शकतात. फक्त शेवटपर्यंत मेहनत सोडू नका. प्रेमसंबंधामध्ये आता सुधारणा होईल. जे गैरसमज होते ते दूर होतील आणि नातं अधिक मजबूत होईल. विवाहित लोकांसाठी हा काळ आनंदाचा आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा दिसून येईल. जर काही त्रास होता तर तो हळूहळू कमी होईल. पण तरीही स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत व्हाल आणि आत्मविश्वास वाढेल. आता तुम्हाला स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर विश्वास ठेवण्याची ताकद मिळेल. काही लोकांना या काळात नवीन घर, वाहन किंवा एखादी मोठी खरेदी करण्याचा योगही येऊ शकतो. आध्यात्मिकदृष्ट्या देखील हा काळ खूप खास आहे. देवावर विश्वास वाढेल आणि तुम्हाला आतून एक सकारात्मक ऊर्जा जाणवेल. गुरुजींचा अंतिम संदेश आहे की तुमचं नशीब बदलण्यासाठी कोणत्याही चमत्काराची गरज नाही. तुमची मेहनत आणि विश्वासच तुमचा खरा चमत्कार आहे. या काळात तुम्हाला हे जाणवेल की जे काही घडलं ते तुमच्या भल्यासाठीच होतं आणि आता पुढे तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात होणार आहे. त्यामुळे भूतकाळ विसरून पुढे जाण्याची तयारी ठेवा. एकंदरीत पाहिलं तर वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ, प्रगतीचा आणि आनंदाचा ठरणार आहे. फक्त संयम, मेहनत आणि सकारात्मकता कायम ठेवा आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. जर तुम्हाला वृषभ राशीचा सविस्तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.